नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. तर आजची सगळी कामं, सकाळची जी कामं असते ती आवरून घेतली. मुलांना आंघोळी घातल्या आणि शिवानाला जो होमवर्क असतो तो करायला बसवलं होतं. त्यांच्या स्कूलमध्ये आठवडाभर जास्त काही होमवर्क देत नाही आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे जास्त होमवर्क असतो. त्यामुळे तिला म्हटलं की तू सकाळ सकाळी होमवर्क करायला बस म्हणजे होईल. आणि मग त्यानंतर बाकीची कामं आवरून मी लागले स्वयंपाकाला. तर सर्वात आधी मी पीठ मळून घेतलं आणि आज काय फौजींच्या आवडतीचा बेत होता तो काय तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. तर मग इकडे मी बटाट्याची भाजी बनवत होते आणि बटाट्याची भाजी बनवत असताना माझी बाकीची पण तयारी चालू होती. तर मंडळी, आज तर फौजींच्या आवडतीचा बेत होता. त्यांच्या आवडतीचं काही बनवायचं म्हणजे मी खूप आनंदी असते. पण एका गोष्टीमुळे मी खूप नाराज पण होते. ते काय मी तेही पुढे सांगेल तुम्हाला. पण मी खूप नाराज होते एका गोष्टीने. शिजत होती आणि तर मी आपलं नॉर्मल कांदा टोमॅटो कट करून टाकला होता तेलामध्ये. त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकले, आलं लसूण खोबरं हे याची पेस्ट पण टाकली. ते सगळं परतून घेतलं. नंतर बटाटा परतवून घेतला आणि कोमट पाणी टाकलं आणि तिकडे बटाट्याची भाजी शिजत होती तोपर्यंत तिकडे माझी डाळही शिजून झाली होती. बघा किती छान डाळ शिजून झाली आहे, एकदम मऊसर झाली आहे. आणि मग एकीकडे मी लगेच डाळीला तडका देण्याची तयारी करत होते. तर आता ते काय सांगण्याची गरज नाही आहे, नॉर्मल जे साधं वरण असतं तेच बनवत होते मी. बाकीचं काय जास्त टाकत नव्हते त्याच्यामध्ये. त्याचं कारण असं की मुलांना खूप भूक लागली होती आणि आम्हालाही कालचा उपवास सोडायचा होता. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, फक्त चहा घेतलेला दोघांनी. त्याच्यामुळे मला पण असं झालं होतं की लवकर कधी स्वयंपाक होईल, कधी देवाला नैवेद्य दाखवेल आणि कधी जेवण करून घेईल. त्यामुळे मी जरा साधेच पद्धतीचं बनवत होते. आणि इकडे बघा कढईमध्ये मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर मी त्यात ठेचलेलं लसूण टाकलं आहे. मला लसूण म्हणजे कोणी कोणी कट करून टाकतं, कोणी कोणी अख्खा लसूण म्हणजे सोललेलं लसूण टाकतं, पण मला ठेचलेला लसूण टाकल्यावर वरण जास्त आवडतं. आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलं, परतवून घेतलं चांगलं. आणि मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली, हळद टाकली आणि हिंग टाकलं आणि ते छानसं परतवून घेतलं. कुठली डाळ बनवत असेल तर हिंग टाकायलाच पाहिजे, म्हणजे डाळी आपल्याला छान पचायला सोप्या जातात. आणि मी डाळ शिजवताना सुद्धा थोडंसं गावरान तूप, त्यानंतर हळद आणि मीठ टाकत असते. हळद तिकडे टाकलेली असते मी डाळ शिजवतानाच, त्यामुळे इकडे नॉर्मल टाकत असते फक्त फोडणीला, जास्त काही टाकत नाही. थोडीशीच हळद टाकत असते. आणि इकडे डाळीला जो तडका देत होते मी, त्यानंतर डाळ शिजायला टाकून दिल्यानंतर तिकडे भात पण लावून दिला. बघा किती छान कलर आला आहे त्या वरणाला आणि कन्सिस्टन्सी पण छान झाली आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. मला वरण जास्त पातळ आवडतही नाही आणि जास्त घट्टही नाही छान वाटत ते खायला. अशी कन्सिस्टन्सी असली म्हणजे छान वाटतं वरण खायला. आणि तिकडे भात लावून दिल्यानंतर मी इकडे पापड्या वगैरे तळायला घेतल्या होत्या. तर सर्वात आधी ना बॉबी घेतल्या मी तळायला. मुलांना आवडतात त्या खूप. भूकही लागली होती त्याच्यामुळे मग त्यांना आधी ते तळून दिलं खायला आणि पुऱ्याही घेतल्या त्याच्यानंतर बनवायला. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त टम्म पुऱ्या फुगत आहेत. एकदम छान पुऱ्या झाल्या होत्या, एकदम मऊ लुसलुशीत. मी काहीच नाही, आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ, थोडंसं तेल आणि मीठ टाकत असते, बाकी त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे काहीही नाही टाकलेलं, तरी पुऱ्या एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या कशा टम्म फुगत आहे आणि खूप छान झालेल्या पुऱ्या. आणि हाच माझ्या फौजींच्या आवडीचा बेत आहे.
माझ्या फौजींना पुरी आणि भाजी हा त्यांच्या सगळ्यात आवडतीचा आणि जिव्हाळ्याचा मेनू झाला. त्यांना बाकीचं तुम्ही कितीही काही खायला द्या, नॉनव्हेज आवडतं त्यांना, पण व्हेजमध्ये तर म्हणजे मला जसं माहिती आहे तसं ते पुरी भाजी जास्त आवडीने खातात. त्याच्यामुळं मी जेव्हा म्हणजे मला वाटतं की आज फौजींच्या आवडीचं बनवायचं आहे तेव्हा पुरी भाजीच बनवत असते आणि तेही खूप खुश होतात पुरी भाजी म्हटल्यानंतर. एक 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 करून मी सर्व पुऱ्या तळून घेत होती. तिकडे भाजी पण शिजत होती. चला तर मग मंडळी, तयार आहे आपल्या फौजींच्या आवडतीचा बेत. बघा, हा सर्व मेनू रेडी झाला आहे. बघा भाजीला किती छान तर्री आली आहे आणि सर्व मेनू बघा. तर मग सगळं काही बनवून झाल्यानंतर मी सर्वप्रथम नैवेद्य देवासाठी ठेवायला गेले. मी तर इथे काय करते, सगळं ताटच बनवून देवापुढे ठेवत असते आणि तेच मग आम्ही जेवायला घेत असतो. कारण इथे आमच्याकडे गाय वगैरे काही नाही आहे. मग कुठे ठेवायचं ते देवाला ठेवलेलं कुणाला द्यायचं खायला. त्याच्यामुळं मग आम्हीच खात असतो, ते थोडा वेळ देवापुढे ठेवतो. आणि माझी मम्मी मला नेहमी सांगते की कृष्णार्पण म्हणायचं असतं देवाला नैवेद्य ठेवताना, म्हणजे सर्व देवांना तो नैवेद्य अर्पण होत असतो. आणि हे बघा माझ्या नाराजीचं हेच ते कारण. आज माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा साखरपुडा होता. जवळच्या म्हणण्यापेक्षा माझी बहीणच आहे ती एक प्रकारची. तर मग आज झालं असं की माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा होता आणि तिने मला बोलवलेलं. तिने जेव्हा जमलं तेव्हापासून मला सांगितलेलं की तू साखरपुड्याला ये म्हणून, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. पण मी खूप लांब असल्यामुळे मला जमणार नव्हतं. मी तिला तसं आधी सांगितलं होतं की मला जमणार नाही, पण मी तिला तसं सांगितलं, पण माझं मन म्हणजे असं मला वाटत होतं की मी जायला पाहिजे बाबा. त्यामुळेच मी खरं तर नाराज झाले होते, कारण मला तिचा साखरपुडा कधीच मिस करायचा नव्हता. मला असं वाटलंच नाही की म्हणजे मी मिस करेल म्हणून. आता लग्नाला तर मी जाणारच आहे, लग्न तर मी अटेंड करणारच आहे. लग्नाच्या आधी मी 4-5 दिवस तरी जाईलच तिच्याकडे. पण साखरपुड्याला पण मला जायचं होतं. पण काय नाही, माझी मम्मी गेली साखरपुड्याला आणि तिथून तिने व्हिडिओ कॉल करून मला थोडासा तिचा साखरपुडा दाखवला. म्हणजे मी थोडक्यात तिचा ऑनलाईन साखरपुडा अटेंड केला. त्यामुळे आता मी खुश झाले. आणि हो, आपले व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे अपलोड झालेले आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला, फेसबुकला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत जातील. थँक्यू.